व्ह्यूज येत नाही आहे, डेली व्हिडिओ टाकत आहे, कंटेंट पण स्ट्रॉंग आहे, 7ही दिवस डेली गॅप न देता तुम्ही व्हिडिओ अपलोड करत आहे, तरीही व्ह्यूज येत नाही आहे. अरे भाई, कसे व्ह्यूज येणार? तुम्ही बटनच तर ऑन केली नाही आहे ज्याने आपले व्ह्यूज हे वाढायला मदत होते. तर तीच बटन आपल्याला ऑन करायची आहे ज्याने आपले व्ह्यूज वाढायला खूप जास्त मदत होते. जर तुम्ही डेली 7ही दिवस व्हिडिओ टाकत आहात आणि त्या 7ही दिवसामधल्या कुठल्या 1-2 व्हिडिओमध्ये जर व्ह्यूज कमी येत आहे तर ती नॉर्मल गोष्ट आहे. पण जर तुम्ही डेलीचे व्हिडिओ टाकत आहे 7ही दिवस आणि त्या 7ही दिवसाच्या प्रत्येक व्हिडिओवरच कमी व्ह्यूज येत आहे, तर मग ती काळजीची गोष्ट आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, आधी तुम्हाला चेक करायचं आहे तुमचे जे जुने व्हिडिओ आहे ते स्क्रोल करून बघायचं आहे की कुठल्या व्हिडिओवर तुमच्या कुठल्या व्हिडिओवर तुमचे व्ह्यूज हे चांगले आहे. ॲटलिस्ट 800, 700, 1000, 1000च्या वर असे व्ह्यूज आले की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. आणि मग चेक केल्यावर जर तुम्हाला तुमच्या कुठल्या व्हिडिओवर 1000च्या वर असे व्ह्यू दिसत असेल आणि त्यानंतरची व्हिडिओ तुम्हाला चेक करायचे आहे स्क्रोल करून आणि बघायचं आहे की त्यानंतरच्या व्हिडिओवर किती व्ह्यूज आलेले आहे. 20, 30, 800, 1000 असे व्ह्यूज आहे की नाही आहे. जर 20-30 वर व्ह्यूज येऊन हे अडकले तर मग समजायचं की तुमचा जो व्हिडिओ आहे तो डेट झालेला आहे आणि तो डेट प्रोसेसमधूनच तुम्हाला तो व्हिडिओ कसा काढायचा तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि ते प्रोसेस मी सुद्धा अप्लाय केलेली आहे आणि ज्या गोष्टी मी स्वतः करून बघते, ज्यातून मला फायदा मिळते, त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. जर तुमचा व्हिडिओ डेट झालेला असेल, व्ह्यूज नसेल येत, तर तुम्हाला काय करायचं आहे, कशा पद्धतीने सेटिंग्स करायच्या, पूर्ण डिटेल्स माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार. नवीन मित्रमंडळी आहे ज्यांनी नवीन यूट्यूब हे चालू केलेलं आहे, तर ते काय करतात, यूट्यूब तर ऑन करून घेतात आणि व्हिडिओज पण बनवतात, छान बनवतात, सगळं त्यांचं छान असतं, परफेक्ट असतं. पण ते काय करतात, ते चेक नाही करत की कुठला ट्रेंडिंग टॉपिक आहे, कुठलं ट्रेंडिंग टायटल आहे, जे सर्चेबल टायटल आहे, ते नवीन यूट्यूबर हा चेक करत नाही आणि फक्त काय करतो, व्हिडिओ बनवतो आणि डायरेक्ट हा अपलोड करून घेतो. आणि मग त्याला काय वाटतं की आपण आता व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर, आपल्या व्हिडिओजवर छान व्ह्यूज येणार. पण कधी काय होऊन जातं, जे आपण टायटल टाकतो, जे डिस्क्रिप्शनवर कीवर्ड्स वगैरे टाकतो ते सर्चेबल नसतं किंवा जे ट्रेंडिंग नसतं. आपण असे टायटल टाकून देतो ज्यावर आपले व्ह्यूज हे कमी येणार, कारण की लोक असे टॉपिक्स बघतात जे सर्चेबल आहे आणि आपण सर्चेबल टायटल हे टाकतच नाही, सर्चेबल कीवर्ड्स टाकत नाही, ज्यामुळे व्ह्यूज हे कमी येतात. तर हेच तुम्हाला मी आज सांगणार आहे की तुम्हाला सर्चेबल कसं सर्च करायचं आहे, तुम्ही सर्चेबल टायटल कसं निवडू शकता आणि तुमच्या जे व्हिडिओ आहेत त्याला तुम्ही लावू शकता. व्हिडिओ थोडासा लांब झाला तरी चालेल, पण तुम्हाला मी व्यवस्थित पद्धतशीर सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही तुमच्या व्हिडिओजला सर्चेबल टायटल कसं लावायचं आहे, सर्चेबल डिस्क्रिप्शन कसं बनवायचं आहे आणि सर्चेबल थंबनेलसुद्धा तुम्ही कसं लावायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. व्हिडिओ लांब झाला तरी शेवटपर्यंत वॉच करण्याचा प्रयत्न करा, कारण की तुमच्याच कामाची गोष्ट आहे. इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता मी तुम्हाला सांगते की स्टेप बाय स्टेप तुम्हाला कशा पद्धतीने टायटल्स तयार करायचे आहे, डिस्क्रिप्शन तुम्ही कसं लावू शकता, ते सगळं आता आपण लाईव्ह बघूया. तर चला बघूया की कसं करायचं आहे. आपण जाऊ YT स्टुडिओमध्ये, कारण की आपल्याला एक व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे ज्यावर कमी व्ह्यूज आलेले असेल. ठीक आहे, तर मी आता एक व्हिडिओ इथे घेते जो आहे थंबनेल रिलेटेड. इथून बॅक जाऊया, कारण की आपल्याला आता बाकीच्या ज्या सेटिंग्स आहेत ते आपल्याला यूट्यूबवरतीच करायचे आहे, बघायचं आहे काय आहे ते. तर इथे घ्यायचं आहे आता थंबनेल कसं बनवायचं, थंबनेल कसं बनवायचं. ठीक आहे, यूट्यूब लिहायला लागेल, यूट्यूब थंबनेल कसं बनवायचं. तर इथे बघा, आपण इथे पण सर्च फिल्टरमध्ये जाऊन बघू की कमी वेळात जास्त व्ह्यूजवाला व्हिडिओ आपल्याला मिळतो की नाही.
तर इथे दिस मंथ आपल्याला करायचं आहे आणि इथून अप्लाय करायचं आहे. आता या मंथ आपल्याला इथे दिसत आहे व्हिडिओ आहे त्यावर 4 वीकमध्ये 4400 व्ह्यूज आलेले आहे. त्यानंतर या व्हिडिओमध्ये 3 दिवसात इथे कमी व्ह्यूज दिसत आहे. 2 वीकमध्ये 4500. त्यानंतर इथे बघा 4 वीकमध्ये 36,000. 4 डेमध्ये इथे कमी व्ह्यू दिसत आहे. इथे बघा 3 वीकमध्ये 1.4 लाख व्ह्यू आलेले आहे. एक व्हिडिओ आपल्याला सापडलेला आहे की 9 दिवसात 40,000 व्ह्यू आलेले आहे. 9 दिवसात 10,000 व्ह्यू आलेला आहे. ठीक आहे, आपण यातला एक कुठलाही असा व्हिडिओ घेऊ ज्यावर व्ह्यूज आलेला आहे आणि जो आपल्या चॅनलच्या मराठी रिलेटेड आहे. तर इथे मी एक आपला व्हिडिओ घेऊन घेते जास्त वेळ न घालवता. तर मी हाच एक व्हिडिओ घेते. तर इथे आपण जाऊया यांच्या थंबनेलवरती. ठीक आहे, थंबनेलवरती जायचं. थंबनेलवर गेल्यावर त्याचं टायटल आणि डिस्क्रिप्शन हे आपल्याला कॉपी पेस्ट करायचं आहे. ठीक आहे, आता इथून आपण कॉपी पेस्ट केल्यावर हे आपल्याला आपल्या जे आपला व्हिडिओ आहे त्यावर आपल्याला हे पेस्ट करायचं आहे. ठीक आहे, तर मी इथे कॉपी पेस्ट करून घेते. इथे करायचं आपल्याला कॉपी. आता जायचं आपल्याला आपल्या व्हिडिओवरती. तर इथे हा व्हिडिओ आहे. पेन्सिल आयकॉनमध्ये जायचं आहे आणि सगळ्यात पहिले तर आपल्याला खोलायचं आपलं थंबनेल डिस्क्रिप्शन खोलल्यावर हे सगळं जे आहे आता आपल्याला इथून रिमूव्ह करायचं आहे. कारण की आपल्या या थंबनेल्समुळे आणि आपल्या या कीवर्ड्समुळे आपल्याला व्ह्यूज हे येत नाही आहे. कारण की आपलं जे थंबनेल आहे आणि आपलं जे हॅशटॅग्स आहे ते मे बी ट्रेंडिंग टॉपिकवरती नाही आहे, सर्चेबल नाही आहे. त्यामुळे सुद्धा आपल्याला व्ह्यूज येत नाही, कारण की ते सर्च लिस्टमध्ये लोकांच्या येतच नाही आहे. त्यामुळे सुद्धा व्ह्यूज यायला प्रॉब्लेम येतात. तर यामुळे कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही आहे. तर तुम्ही असं सुद्धा करायचं आहे आणि असं केल्याने आपले व्ह्यूजसुद्धा वाढायला मदत होतं. आणि जर तुम्हाला कॉपी पेस्ट नाही करायचं आहे, मनात कुठलीही शंका आहे, तर तुम्ही स्वतः टाईपसुद्धा करू शकता. पण कॉपी पेस्ट केल्याने सुद्धा काहीही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. आता ज्या गोष्टी आपल्या कामाच्या नाही आहे त्या इथून डिलीट करायच्या आहे. ठीक आहे, कारण की हे ईमेल ID आपली नाही आहे, इंस्टाग्राम ID आपली नाही आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याला कट करायचं आहे. इथे SPE आहे, तर इथे आपल्याला आपल्या चॅनलचं नाव टाकायचं आहे. तर टीच पूजा ग्रोथ. ठीक आहे, ChatGPT इथे लिहायचं आपल्याला थंबनेल. ठीक आहे, हे मी तुम्हाला एकदम छान इझी सांगितलेलं आहे. आता हे बघा, जे आपल्या कामाचं नाही आहे ते तुम्हाला आठवणीने रिमूव्ह करायचं आहे. कारण की आपलं जे डिटेल्स आहे ती आपली नाही आहे. त्यामुळे हे आपल्याला इथून डिलीट करायची आहे. ठीक आहे, तर इथे बाकी सगळं तुम्ही राहू देऊ शकता. यात थोडं काही तुम्हाला चेंजेस करायचं आहे तर तुम्ही चेंजेस करू शकता, नाहीतर ॲज इट इज तुम्ही असंच राहू देऊ शकता. आता बघा, इथे तुम्ही एक ॲरो लावून द्यायचा आहे. इमोजीमधून तुम्हाला एक ॲरो घ्यायचा आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही थोडं चेंजेस करू शकता. आता आपल्याला इथून चेंज करायचं आहे आपलं टायटल. ओके, टायटल चेंज करणं आवश्यक आहे. आता इथून तुम्ही टायटल चेंज करा आणि आधी तुम्हाला ॲरोज लावायचे आहे. व्हिडिओ थोडा लॉंग होईल कारण की थोडा किचकट व्हिडिओ बनलेला आहे आणि तुम्ही व्यवस्थित जर बघाल तरच तुम्हाला कळेल, नाहीतर तुम्हाला यामधलं काहीही कळणार नाही. तर इथे आता मी लिहिते माझं टायटल. मी स्वतः टाईप करत आहे, तुम्ही बघू शकत असाल मी टायटलला कॉपी पेस्ट केलेलं नाही आहे आणि तुम्हालासुद्धा असंच करायचं आहे. मध्ये मी इथे एक हॅशटॅग लावायचा, हॅशटॅग थंबनेल. ठीक आहे, इथून यायचं आहे आपल्याला बॅक आणि आपला व्हिडिओ करायचा आपल्याला इथून सेव्ह. इथे आपल्या सेटिंग्स कंप्लीट झालेल्या आहेत.
तर हा तुम्हाला कळालेलं असेल की तुम्हाला जेव्हा तुम्ही व्हिडिओ तयार करता तेव्हा तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची असते. टायटल्सची, डिस्क्रिप्शनची, थंबनेलची, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात जेव्हा आपण आपले व्हिडिओज हे अपलोड करत असतो. आता तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छानसं स्वीटचं कमेंट करायला सुद्धा विसरू नका. अशाच महत्त्वाच्या युजफुल व्हिडिओसोबत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.